हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी. तर हा 28 साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे. तर तुम्ही बघत असतील आपली कटोरी केवढी सुंदर आलेली आहे आणि खूप छान त्याला पफ आलेला आहे. तर मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजेल असं मी इथे तुम्हाला शिकवणार आहे. तर इथे बघा मी हा पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बंद बाजू जी आहे ती माझ्याकडनं आहे, म्हणजे ह्या साईडला आहे आणि ओपन बाजू आहे ती त्या साईडून आहे. तर बघा पहिला काय करायचं आहे, आपल्याला जी उंची असते ना ती उंची टाकायची आहे. तर उंची बघा मला तयार उंची 13 इंच ठेवायची आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता 1.5 इंच कशासाठी घेतलेला आहे का बघा, ज्यावेळेस आपण योकपट्टी लावतो त्यावेळेस मग पुढचा भाग लहान होतो आणि मागचा भाग मोठा होतो. त्यासाठी आपल्याला म्हणजे फ्रंट पार्टसाठी किंवा पुढच्या पार्टसाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा पाहिजे आणि मागच्या साईडला आपल्याला म्हणजे जो बॅक पार्ट आहे म्हणजे पार्ट त्यासाठी आपल्याला फक्त 1 इंच लागतो. तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला योकपट्टी जोडावी लागते, म्हणून आपल्याला 1.5 इंच तिथे लागतो. तर आता 28 साईज आहे आणि लहान साईज आहे, डीपनेक आहे, त्याच्यासाठी मी इथे 5 इंचावर मार्क केले. तुम्ही 4.25 इंचावर सुद्धा करू शकतात. त्यानंतर बघा मी आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच. आता शोल्डर बघा, जर शोल्डर आपण 5 इंच घेतलं आहे तर आर्महोल तुम्हाला तिथे 5.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे आर्महोल आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग बघा येतो 7 इंच आणि त्याच्यामध्ये मी 2 इंच मार्जिन घेतलेले. तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात. तर इथे मी 2 इंच घेतलेले आहेत. जेवढा वरती आलेला आहे ना तेवढाच इथे खाली घेतलेला आहे. खालच्या साईडला कमरेच्या साईडला तुम्ही जर माप नाही टाकलं किंवा बॅक साईडच्या टक्सचा माप घेऊन नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही सरळ अशी रेष मारून घ्यायचे, म्हणजे जेवढा वरती येणार आहे ना छातीचा भाग त्यामध्ये आपण मार्जिन घेत होते तेवढंच खाली घ्यायचं आहे. त्यानंतर बघा गळा रुंदी मी घेतलेली 2 इंच आणि 6 किंवा 6.5 इंच मी इथे गळा उंची घेतलेली आहे आणि रुंदी बघा मी 2.5 इंच इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे. आता 2.5 इंच 3 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढा पसरट पाहिजे गळा तेवढा. तर इथे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याला शेप तुम्ही पुढच्या गळ्याला देऊ शकतात. तर इथे मी गोल गळ्याला सिंपल असा शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे काय करायचं, आर्महोलसाठी पहिला 1.5 इंचावर मार्क करायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 इंचावर मार्क करायचे. बघा असे 2 पॉईंट आपल्याला भेटले की त्याच्यानंतर काय करायचं की फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट ह्याचा आपल्याला आर्महोल भेटून जातो. तर बघा अशा प्रकारे दोन्ही पॉईंटवरून मी ते गोलाकार आर्महोल तिथे दिलेले आहेत. आता इथे काय करायचं, फिटिंगची जी बाजू आहे ना जे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले ना तिथे थोडंसं खाली यायचं, म्हणजे आपल्या टेपच्या 2 रेषा असतील ना एवढा खाली यायचा, म्हणजे आपल्याला म्हणजे जिथे आपण फिटिंग करतो तिकडे घोल येत नाही. तर आता बघा योकपट्टी मी पहिला 3 इंचावर मार्क केली, नंतर 3.5 इंचावर मार्क केली आणि कमरेच्या साईडला मी 3 इंचावर पुन्हा मार्क केली. त्याच्यानंतर सरळ रेष मी इथे मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 3.5 इंचा जो मार्क केलेला तिकडनं आपल्याला म्हणजे जी योकपट्टी आहे त्याचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे का, आपल्याला बघा कटोरीचं माप टाकायचं. तर कटोरी मी इथे 4.5 पावणे-5 इंचावर मी इथे कटोरी घेतली. तुम्ही 4.5 इंचावरच कटोरी घ्या. त्यानंतर सरळ रेष मी मारून घेतली आणि जो बघा मधला आर्महोल आहे ना तिकडनं मी 2.5 इंचावर मार्क केली आणि गळ्याच्या साईडला 1 इंचावर आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे त्याला कटोरीला व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही अशी सरळ रेष मारली ना ज्यावेळेस मारतात त्यावेळेस तुमची कटोरी खूप सुंदर म्हणजे आकारामध्ये तयार होते. तर ते सगळं कटोरी वगैरे झालं काढून की त्याच्यानंतर काय करायचं, जी बाहेरची बाजू आहे ना ती पहिला कट करून घ्यायची. आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला इथे समजत पण असेल का मी कशा प्रकारे तुम्हाला इथे म्हणजे कट करून दाखवते किंवा कशा प्रकारे मापे टाकले हे तुम्हाला इथे समजलं असेल. तर आता इथे काय करायचं बघा की डीपनेक आहे ना गळा, मग आपण बघा जिकडनं म्हणजे पुढच्या गळ्यासाठी आपण मार्क केले ना आर्महोलकडनं नाही गळ्याकडनं आपल्याला
पाव इंच एवढं अशा प्रकारे कट करून टाकायचं आहे, म्हणजे आपलं शोल्डर त्याच्यामध्ये उतरत नाही. त्याच्यानंतर हे असे 2 पार्ट आपल्याला भेटतात, एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट. तर त्याचा जो सेंटर आहे ना मधोमध तो आपल्याला कट करून इथे घ्यायचा आहे, म्हणजे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ समजली का नाही, तशा मला माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करायला. तर आता हे 2 पार्ट भेटले, मी फ्रंट पार्ट साईडला ठेवून दिला. त्याच्यानंतर मी काय केलं, हा बॅक पार्ट घेतलेला आहे. आता बॅक पार्टमधला आपल्याला बघा स्टार्टिंगला तुम्ही बघितलं 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला होता, तर तो अर्धा इंच बॅक पार्टमधनं आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की 4.5 इंचावर मार्क करायचे आणि अशा प्रकारे टक्ससाठी उंची टाकायची 4-4.5 इंच एवढी टाकायची आणि अशा प्रकारे इथे हा 1 इंच जो असतो तो आपला इथे मायनस होतो. तर अशा प्रकारे नंतर काय करायचं की गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली, तर तेवढीच घ्यायची आहे आणि रुंदी बघा मी गळ्याची घेतलेली 3 इंच, तुम्ही तिथे 2.5 इंचसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला जास्त पसरट नाही पाहिजे असेल तर. बघा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकतात. त्याच्यानंतर काय करायचं की ही जी आहे ती आपली योकपट्टी आहे, ती पहिला आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघा आणि इथे विसरायचं नाही का हा जो आर्महोल आहे ना तो कट करायला विसरायचं नाही, तर तो पहिला इथे कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टमधला. त्याच्यानंतर हा जो आहे तो गळा आहे तो मी इथे कट करून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरी इथे कट करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे मी इथे ही कटोरी कट करून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं असतं की जी कटोरी निघते ती आपल्याला दुसऱ्या म्हणजे पेपरवर वाढवून घ्यायची. आता ते 2 पार्ट वाढवायची काही गरज नाही, आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर ही बघा ही कटोरी अशा प्रकारे तिरकस ठेवून द्यायची आणि ॲज इट इज त्याला मार्क करून घ्यायचे, म्हणजे ती जशी आहे तशी तुम्हाला इथे मार्क करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. तर व्यवस्थित अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि जी पहिली कटोरी होती ती आपल्याला काढून फेकून द्यायची आहे. आता काय करायचं आहे की बघा ह्याचा आपल्याला बंदोबस्त सेंटर घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आणि बरोबर 3 इंचावर आपल्याला अशा प्रकारे रेष मारून घ्यायचं आहे, वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच अशा प्रकारे. आणि बघा साईडला 1.5 इंच मी वाढवली, त्याच्यानंतर ह्या साईडला 1.5 इंच वाढवली, म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आणि खाली आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं की कटोरी वाढवताना आपल्याला हे 3 पॉईंट 1.5 इंचाने वाढवायचे आहेत. त्यानंतर बघा मी अशा प्रकारे इथे त्याला कटोरीचा शेप दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सरळ रेष मारून इथे मी घेतलेली आहे. तर तुम्हाला मी बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये समजत असेल तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुम्ही नक्की शिवून बघा. तुमचा म्हणजे जो ब्लाऊज आहे ना तो परफेक्ट बसेल आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा ब्लाऊज कसा फिटिंगला बसलेला आहे. आणि सगळं तुमच्या शिवण्यावर आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे परफेक्ट जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येणार आहे माझ्या म्हणजे सांगण्यानुसार जर तुम्ही कटिंग केली तर अशा प्रकारे जसं आपण मार्क केलेलं होतं त्याच प्रकारे आपल्याला कटोरी इथे कट करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा सेंटर काढायचा आणि थोडाफार काय तिथे एक्स्ट्राचा पेपर असेल ना तर तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा थोडासा हलकाचा एक्स्ट्राचा पेपर आहे तर तो मी इथे सरळ कट करून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर टक्स टाकायचं 1.5 इंच आणि त्याची उंची घ्यायची आहे 2.5-3 इंच तुम्ही इथे उंची त्याची घेऊ शकतात.
तर अशा प्रकारे आपली कटोरीसुद्धा छानपैकी तयार झालेली आहे. तर बघा कटोरीला पफ केवढा सुंदर इथे आलेला आहे. तर तुम्हाला मी आता सर्व पेपर व्यवस्थित ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्यावेळेस तुम्ही असे म्हणजे कटोरी तयार झाल्यानंतर अशी ठेवून बघायची, तिथे 1 इंच एवढा जर एक्स्ट्राचा म्हणजे निघत असेल ना, म्हणजे आपला बरोबर परफेक्ट तिथे ती जी कटोरी आहे ती परफेक्ट तयार झालेली आहे. ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस परफेक्ट होतो. आता इथे बघा आपल्या बाहीची उंची 7 इंच मी घेतलेले, म्हणजे तयार उंची आपल्याला 6 इंच पाहिजे. तुमची कितीही उंची असू दे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच घ्यायचा आहे. बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच. तर अशा प्रकारे मी इथे हा डबल फोल्ड कपडा केलेला आहे. जिकडनं ओपन बाजू आहे तिकडनं मी 2.5 ते 2.25 इंचावर मार्क केली. पुन्हा तिथे 1.5 इंचावर सरळ रेष मारली आणि त्याच्यानंतर बघा मी बाहीचा अशा प्रकारे इथे शेप देत आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही बाही काढली ना तर तुमची बाही कधीच कमी जास्त होणार नाही, परफेक्ट येईल. त्याच्यानंतर 4.5 इंचावर मार्क केली. पुन्हा 1.5 इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्याचा जो मेन सेंटर आहे तो इथे आपल्याला काढायचा आहे. आणि दुसरी बाजू बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचा आपल्याला 1/2 इंच एवढा पेपर कट करायचा आहे फ्रंट पार्टसाठी. तर अशा प्रकारे आपली बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. तर आता इथे बघा मी तुम्हाला पेपर ठेवून दाखवते की अशा प्रकारे मी इथे साईड पार्ट ठेवून दिला. त्याच्यानंतर ही जी कटोरी आहे ती पुन्हा इथे मी फोल्ड करून घेते. बघा अशा प्रकारे तिला पिन लावून घेते आणि मी इथे तुम्हाला ठेवून दाखवते. तर बघा ठेवल्यानंतर कटोरी आपली परफेक्ट अशी आलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला योक पट्टी लावायची आहे. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार होणार आहे. तर परफेक्ट तयार होणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही. कारण की तुम्ही पेपर बघू शकता, परफेक्ट असा पेपर तिथे आपला झालेला आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 28 साईजची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करून दाखवले आहे. चलो तर मग बाय.